सत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। दिल्ली एनडीएच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीमध्ये बैठक होणार असून उद्या दुपारी 4 वाजता ही बैठक भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी होणार आहे। या बैठकीत राजकीय सद्यस्थितीवर चर्चा होणार असून आंबेडकर वक्तव्यावरून झालेला वाद, वन नेशन वन इलेक्शन अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे। तर एनडीएच्या घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय साधण्यावर देखील चर्चा होणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। राजकीय फलकबाजीला आळा घालण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे यांनी आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन केलंय। पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्व राजकीय होर्डिंग्ज न लावण्याचा निर्णय घेतल्यास नागरिकांना दिलासा मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय। उद्धव ठाकरे मातोश्रीवर लोकसभा निहाय मतदारसंघाचा उद्यापासून आढावा घेणार आहेत। पालिका जिंकण्यासाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली। पुण्याच्या वाढत्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता शहरासाठी 2 पालिका कराव्या लागतील। 2 स्वतंत्र पालिका करण्यासाठी उशीर करून चालणार नाही अशी भूमिका उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे। कराडमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि मलकापूर पालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढणार आहे असं आमदार अतुल भोसले यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांना संयम राखण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि त्यामुळे आता माझा मोड बदललेला आहे। बापू बिरू नाही तर बाळू मामाच्या मोडमध्ये गेलोय असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय। पाईप चोरी प्रकरणी सुरू असलेल्या चौकशी दरम्यान महापालिकेचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनावणे यांची संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आली। पाईप चोरी प्रकरणी सुनील महाजन यांच्यासह 7 जणांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचं समोर आलंय। वाघूर प्रकल्पातून तब्बल 3830 शेततळे तयार करण्यात आल्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलाय। बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली ही दिव्यांग विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आलेली आहे। तर हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे। राज्यात नवं सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे। हर्षदीप कांबळे यांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन महिना उलटल्यानंतरही पालिकेतील 585 कर्मचारी मूळ कामावर परतले नाहीयेत। आर्थिक बाबींचा अहवाल तयार करण्याच्या कामात ते व्यस्त आहेत।